Clouds and thunders standing in my way. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आज आपल्याकडे काय येणार इरा? हो, गाडी येणार आहे. तर आज आम्ही गाडीची डिलिव्हरी घेणार आहे. गेले 1.5-2 महिन्यापूर्वी आम्ही गाडी बुक केली आणि खूप दिवसापूर्वीच आमचं स्वप्न आज पूर्ण होते. पारसने बघितलेलं स्वप्न की एक स्वतःची चांगली गाडी असावी, जी आम्ही इव्हॉन वापरतोय. तर ती छोटी गाडी होती, तर आता चांगली गाडी घेतोय, फॅमिली कार घेतोय. तर इव्हॉन आम्ही असं म्हणजे शिकण्यासाठी आणि तेव्हा फायनान्शियल कंडिशनमुळे आम्ही छोटीशी घेतली ती, सेकंड हँड घेतली ती. आता आम्ही नवी कोरी गाडी घेतोय. तर खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला काय वाटतंय? इंटरेस्टच नाहीये का? बापरे, एवढं 2 जवळ फिरत आहे. आणि आज मला माहिती डिलिव्हरीचं पण फिक्स नव्हतं. आज संध्याकाळी काल रजिस्ट्रेशनचा थोडा इश्यू काल झाला. रात्री 9-9:30 वाजता फिक्स झालं. त्यानंतर आम्ही गाडीसाठी माळा बुक करायला गेलो. नशिबाने संडे सुट्टी आहे म्हणून शांतपणा वाढलेलं देता येईल. नाहीतर मग असं पटकन जावं लागलं असतं पारसला घ्यायला गाडी. पण आज सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे इराला, पारसला, त्यामुळे आम्ही आरामात जाऊ शकतो. तर मुहूर्त आज 10:30 ते 1:15 पर्यंत आहे आणि त्यानंतर पण 2 ते 4 वगैरे आहे मुहूर्त. तर सकाळीच घेऊन टाकू. शॉपिंग करायची. आणि हो, पुढच्या आठवड्यात भावाचं लग्न आहे आणि अजून मी एकही शॉपिंग स्टार्ट केली नाही, म्हणजे एकही वस्तू घेतली नाही किंवा साडी वगैरे काहीच घेतली नाही. तर आज दुपारपासून आमचं यांची बाकी, इराची बाकी, माझी बाकी, सगळ्यांची बाकी. तर आम्हाला त्या शॉपिंगला सुरुवात करायची आहे. आज आमच्याकडे बिट्टू आली आहे. रात्री पहिल्यांदा मुक्कामाला आली बिट्टू पण येणार आमच्या गाडी घरात. सो वी आर हॅव्हिंग ब्रेकफास्ट. आणि इराने आणि बिट्टूने सेम ड्रेस घातलाय. सो मी दोघींनी इराण मॉमचे 2 सेम टू सेम ड्रेस. हो, आणि आम्ही दोघांनी पण घातले, तुम्हाला दाखवतोच. पण त्यापूर्वी आम्ही ब्रेकफास्टला काय केलंय, पालक पराठा म्हणजे पालकच्या दशम्या, सोबत मुलींनी सॉस घेतले, दही घेतले, आणि इकडे आमचं 1 दशमी, कारण मी डाएटवर आहे म्हणून 1 दशमी, पारस थोडेसे डाएटवर आहे म्हणून 2 दशम्या, आणि सोबत कोशिंबीर. आणि पारसने हा इरा अँड मॉमचा टी शर्ट घातलाय आणि मी पण घातलाय, तर दाखवते तुम्हाला. तर हे असे आहेत आमचे तिकडचे टी शर्ट. इरा अँड मॉमचं, इराचा पण आहे, इराला जाताना घालू. तर आधी माझा साडी नेसण्याचा प्लॅन होता आणि पारस फॉर्मल घालणार होते, पण हे टी शर्ट आम्ही काहीतरी स्पेशल ऑकेजनसाठी ठेवले होते. आजच्या ऑकेजनपेक्षा मोठा ऑकेजन नाही होऊ शकत, कारण आमच्यासाठी हा मोठा ऑकेजन आहे. आणि सुधूने आणि विपुलने, ज्यांनी हे टी शर्ट बनवले, दोघांनी मिळून आम्हाला गिफ्ट केलेत. माझे दोघे भाऊ आम्हा तिघांना गिफ्ट केलेत. आणि हा, आमच्या अॅनिव्हर्सरीला पाठवले ते 6 डिसेंबरला. तर आज पहिल्यांदा आम्ही घालतोय. तर मी त्याला बोलली की मी कुठल्या तरी चांगल्या ऑकेजनला घालणार आहे असं. तर हव्या त्या टी शर्टवर तुम्हाला हवी ती प्रिंट तो करून देतो. तो डेंटिस्ट आहे, तो सोबत त्याचा जॉबही करतो आणि हे पण काम करतो. तर तुम्हाला जर असे वेगवेगळ्या प्रिंटचे टी शर्ट ऑर्डर करायचे असतील तर ते तुम्ही त्याच्याकडे ऑर्डर करा. मी ती लिंक तुम्हाला देईनच. आणि थँक्स टू सुधू, थँक्स टू विपुल. छान आहे टी शर्ट. आणि तुम्ही म्हणाल गाडी घ्यायला जाताना ब्लॅक कपडे का घालायचे, तर ब्लॅक आम्ही एवढं काही मानत नाही. काळा रंगही शुभ असतो असं मला वाटतं. तर आज आमचं खूप वर्षापासूनचं एक स्वप्न पूर्ण होत आहे. आमची स्वतःची हक्काची नवी कोरी गाडी येते. आता डिलिव्हरी होते ऍट लास्ट. तर आज आम्ही आमच्या दोघी फॅमिलीजला खूप मिस करतोय, कारण आज ते नाहीये इकडे. लग्नाची धावपळ चालली आहे सगळीकडे, कारण पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं भावाचं लग्न आहे. काल रात्री अचानक ठरलं की गाडी उद्या डिलिव्हर होऊन जाईल असं. त्यामुळे मग संडे होता म्हटलं आम्हीच घेऊन घेऊ. घरातली प्रत्येक वस्तू घेताना आमचे धुळ्याचे मम्मी पप्पा सोबत होते आणि आता आम्ही त्यांना मिस करतो. म्हणजे आज मोठी गोष्ट घरात येणार आहे, डिलिव्हर होणार आहे. त्यामुळे पण आम्ही आता भेटू लवकरच लग्नात भेट होईलच नेक्स्ट वीक. तर तेव्हा गाडी घेऊनच जाणार आहे आपण. तेव्हा बघू आपण. चला, तर आता वाजले 11:30. आम्हाला 10:30ला निघायचं होतं. 1 तास नेहमीप्रमाणे उशीर झालाय, पण ठीक आहे आता निघतो. आणि ही आमची छोटीशी इव्हॉनमध्ये आता आम्ही चाललोय. ही वापरणारच आहे. पारस म्हणतात ही तुझ्यासाठी राहील. हा, अच्छा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
मामा की तर आज आम्ही सगळे ब्लॅक कलर मध्ये बिट्टूचा टी शर्ट नव्हता इराचा, तिला लहान होत होता, माझा होऊन गेला तिला. बिट्टू मोठी झाली का आतू छोटी झाली? थोडा लूज होतोय पण ठीक आहे, शर्टिंग केल्यामुळे काही वाटत नाहीये. आणि इरा अँड मॉम मला पारसचा आणि माझा पण. दादांनी पण ब्लॅक टी शर्ट घातलाय. तू इरायला बोलली ना मी तुमच्याकडे 3 गाड्या होऊन गेला म्हणे, मी मोठी होईल, माझं लग्न होईल, माझा जॉब ला जाईन म्हणे मी, तर मी गाडीमध्येच जाईल म्हणे. हो का? या गाडीत ना? नाही गाडीमध्ये आपण असं करू आणि हुंड्यामध्ये इवन देऊन टाकू. इलच चांगली करून टाकू दादा आपण. तिला काळा रंग देऊ बस. ही गंदू कार आहे का? एवढी छान आहे. आपले किती वर्ष निघाले या कारवर? 4 वर्ष झाले. कुठे फुटली ही कार? इकडे मागे मागे छोटासा डेंट होऊन जाईल तो. आता गाडीचा हार घ्यायला आलो आम्ही. आमचं असं वाटलं. रात्री ऑर्डर दिली होती आणि आता रेडी झालाय. पेढे पण घेतले आम्ही, आता चाललोय. घ्या चला. खाऊ नको बघा, पूर्ण पॅकेट पाहिजे, संपवायची नाही रा. Songs of worries travel with the storm, but I must try to figure it out alone. Yeah, I must try to figure it out alone. And now, ooh, when you're gone, ooh, I know things won't be the same no more. I'm sure it'll take a while 'cause I'm still sore. Yeah, now, ooh, when you're gone, ooh, I know I still चालूची गाडी have a long way to walk. जबाबदारी गाडी आता गाडी. It'll take a while to reach the golden shore. Walls and mountains standing in my way, but I must try to figure it out anyway. गणपती बाप्पा मिळाले आणि हे आपले घरचे गणपती बाप्पा. आधी त्यांना आपण गाडी पहिले ड्रायव्हिंग ते करते, ड्रायव्हिंग ते करते. मेन ड्रायव्हर तेच, म्हणजे मेन आपलं रक्षण करणारे तेच सगळे, रक्षण करणारे, दिशा दाखवणारे तेच आहेत. त्यामुळे आधी गणपती बाप्पा, आधी सुरुवात गणपती बाप्पा पासून, मग आपण सगळे गाडी चालू. आमच्या गाडीचे मेन आता वाहक नाही, चालक जे आताच भरती करून आले, छाती बाहेर जातात त्यांची. आवडली ना मम्मी? सुखाने प्रवास हो तुमचा आयुष्यभर, अगदी सुखी नांदा, सुखी राहा आणि पुढे लगेच मर्सिडीज घेऊन टाका. मर्सिडीज नाही, BMW. तुमच्या तोंडात साखर.
नाही नाही ग, मला आधी प्रॅक्टिस हे बघ वरचा हात आहे असा इकडं आणि खालचा इकडं. नाही मॅडम त्याच्यात हवा आहे फक्त, काहीच नाही फटाकडा नाही येतो, हवा आहे. 1 2 3 म्हटल्यावर 3 स्टार्ट करायचं करायचं. 1 2 3 स्टार्ट. फटाका जेवण करायचा. पारस आणि मी आमच्या जुन्या गाडीत जातो इऑन मध्ये, आणि महेंद्र दादा आणि बच्चा कंपनी जात आहेत आपल्या नवीन ग्रँड विटारा गाडीमध्ये. तर तुम्हाला सगळ्यांना आम्ही सांगितलं नाही की गाडी कुठची आहे, तर गाडी आहे ग्रँड विटारा नेक्साची. कुठलं मॉडेल आहे? हायब्रिड मॉडेल आहे. झिटा प्लस. कोणती? झिटा. ओके झिटा. चमकीवाली हा ती चमकते ना, म्हणून इराच्या भाषेत चमकीवाली गाडी आहे. चमकणारवाली आपल्या चेहऱ्यात दिसताना हो. चमकणार गाडी. तर तुम्हाला आमची ही गाडी कशी वाटली तर मला कमेंट मध्ये नक्की कळून सांगा. गाडी कशी आहे, तर कुठली आपली गाडी? नेक्साची. व्हेरी गुड. झिटा प्लस. मोठं शोरूम आहे. शोरूम हा हे मोठं शोरूम आहे गंगापूर रोडला, मारुती सुझुकीचं, सेवा ऑटोमोटिव्ह. तर तिथे आम्ही येस गंगापूर रोड. फोडले होते. गंगापूर रोड म्हटलं का इराला टेन्शन येतं, कारण गंगापूर रोडला इराचं हॉस्पिटल आहे, जिथे ती आजारी पडल्यावर जाते आणि त्रास दिल्यावर तिला आम्ही घेऊन जातो डॉक्टरांकडे. आम्ही आमच्या ह्या जुन्या गाडीतून चाललो इऑन मधून, आणि महेंद्र दादा, इरा आणि बिट्टू त्या गाडीने येत आहेत, कारण पारस नाही जजमेंट नाहीये. म्हटलं चला ह्या आपल्या गाडीने भरपूर साथ दिली, ह्याच गाडीने आपण प्रवास करत आहोत. इव्हन नाशिकमध्ये फिरण्यासाठी पण ही गाडी चांगली गाडी, छोटीशी गाडी आहे. आधी चालू होतं एक्सचेंज मध्ये ही गाडी देऊन टाकायची, पण पारस बोलले की ही गाडी तुला राहू दे, इराला सोडायला. नॉन गाडी घेतली ऍक्च्युली. आपली गाडी चालली आहे बाजूने. तर आता चाललोय आम्ही मोना दीदीकडे. मोना दीदी नाही, मोना दीदी. आम्ही चाललोय मोना दीदीकडे, बरोबर ना? आय डिडंट से मोना. आधी बोललो. मोनाच बोलले, मोना. काय माहिती ते सवय झाली आहे टंगला ते अण बोलण्याची. मे बी आम्ही ज्या भागात वाढलोय तिथे ण बोलता न बोलतात असं होतं. अमेरिकेत अमेरिकेत नाही बोललं जातं असं. आमच्या खानदेशात ह्या गोष्टी घडू शकतात. आमच्याकडे शाळेला शाळा पण म्हणतात, आमच्याकडे जळगावला जळगाव म्हणतात, धुळ्याला धुळं म्हणतात, असं आहे आमच्याकडे, त्यामुळे होतं. पण मी इळच बोलते बरं का. गप्प बसा. आधीपासून जळगाव मिळवायचं स्पष्ट उच्चार करतो, फक्त न मध्ये माझा प्रॉब्लेम होतो. काय म्हणता? थँक्यू. काय फॉर्च्युनर का? थोडे पैसे कमी पडले रे. तुम्ही कोणती घेता, हॅरियर का? मग नाही ती त्या म्हणे अवेलेबल नाही म्हणे तुमच्यासाठी. मग हितेशी आहे ना. थँक्यू. कॉलेजसाठी गाडी नाही आवडली, घ्या. खरं नाही लोकांना हार आवडली. मम्मी पण व्हिडिओ कॉल हार काय सुंदर आहे गाडी मागची. मग मोरया. चला साकडा चला बस बस बस. आता पी घेता चट. काय आलं नाही. गाडी आम्ही आणली आता. इथं गजानन महाराजांचं मंदिर आहे, तर इकडं दर्शन घेतो. आता आम्ही हॉटेलला आलो जेवायला. सगळ्यांनी कधी नाश्ता केला सकाळी, सगळ्यांना भूक लागली होती. मी थोडंसं स्नॅक्स काहीतरी खावं म्हटलं. सध्या रुमाली खाकरा मागवला आहे, तर डोसा वगैरे त्याचं ऑर्डर करू थोडंसं. हॅलो काही पण
पॉलिश कमी झाली ना हळू वापर फर्स्ट डे ना म्हणून. पॉलिश दिली नवी नवी अजून थोडे दिवस नंतर निघून जाते. डाग निघून जातील का पॉलिश निघून जाईल. हे ते जाऊ दे, काही येऊन जाऊ दे. गाडी आवडली का तुला ते सांग, बाकी काय. बस दुसरं काय पाहिजे आपल्याला. थँक्यू थँक्यू. याला काय थोडं थँक्यू. या तुम्ही घ्या ना आता, आजच्या दिवस तर खा. आज किती खाते माझे नाही हॉटेल पेट्रोल प्लस ईव्ही. चला मग आता आपण जाऊ हीच गाडी. चला देवी चाबी घेऊन जाऊ ना. मोठं म्हण आहे माझ्या लेकीचं आहे ना मोठा. एक्सचेंज पण नाही घेऊन जा, आमच्याकडे आहे yacht. तीन चार पाच मुलं झालं मला वाटलंच मला. आम्हाला त्यांनी कारसोबत एक सरप्राईज गिफ्ट दिलं. त्यांना विचारलं मी बऱ्याच वेळा काय गिफ्ट आहे, ते म्हणजे सरप्राईज आहे सर, तुम्ही ओपन केल्याशिवाय कळणार नाही. तिथं काय म्हणणं काय असेल तुला काय वाटतं. कलर गाडीला कलर करायला. तुला काय वाटतं काय असेल. म्हणजे क्रेयॉननी कलर देतात का हिरा गाडीला. वॉटर कलर. अच्छा वॉटर कलर आणि क्रेयॉन्स. नाही मोठे वॉटर कलर. तुला काय वाटतं काय श्रद्धा. ऑइल पेंट. नीट सांग. मला असं वाटतं बॅग असावी. बॅग एवढी छोटी बॅग. मला वाटतं याच्यामध्ये दोन छोटी अशी दोन किट. पिलो शकतो. गुड गेस. सो बघू ना, मलाही माहिती काय बघू बेटा. मी सांगू का छोटा किट बॅग वगैरे काही असू शकतो. पोपटनं पोहायला होतं थांबा बघू. मी कुठेतरी मी शंका मनात आली कप वगैरे वाटत मला. नेक्स्ट 2 ब्लॅक द्यायला हवं तुम्ही. नेक्स्टची बॉटल. हो ग्रँड विताराची बॉटल. छान गिफ्ट आहे. नाईस गिफ्ट. थँक्यू नेक्सा. Thank you Nexa for giving this beautiful bottle, Grand Vitara and Nexa cup mugs, 2 mugs. One for Dada, one for Ira, and one for Mama. This bottle is for Mama. बॉटल भारी मम्मा मारते. बिट्टू दीदीसाठी नाही, माझ्यासाठी बिट्टू दीदीसाठी. चल ठेवा पॅक करतो मी. धन्यवाद. चालेल चालेल. मग खेळायचं आता थोडं खेळा आपण थोडं. तुला आवडली का बिट्टू. मग आवडलं मला तुला? वाटलं म्हणजे असं पाहिल्यासारखं होतं, पण मला एवढं वाटलं नव्हतं. पाहिलं होतं मी कुठेतरी मोबाईलला तसं. हो का सांगायचं माझ्या फ्रेंड. चलो जायचं बाहेर. ओ साडी एंड नवारी. साड़ी एंड नवारी. और आपको क्या लेना है. बैंगल्स एंड बेल्ट. बैंगल्स एंड बेल्ट. मला पण बैंगल्स. ओके आपको भी बैंगल्स एंड बेल्ट एंड टिकली. टिकली तर माझ्याकडे आहे. मग दुसरं काय हवंय तुला. आणि काय माझ्याकडे मेहंदी पण आहे, नेल पेंट पण आहे. मग काय सगळंच आहे तुझ्याकडे. जाऊ दे ना घ्यायचं शॉपिंग. साडी आणि बँगल्स नाहीये मम्मा. साडी आणि मम्मा साडी आणि बँगल्स नाही माझ्याकडे. लेमन ज्यूस. वॉन्ट्स लेमन ज्यूस. एका बाजूला लेमन ज्यूस, एका बाजूला ऑमलेट. हॅलो. तर आता वाजले सायंकाळचे 6:15. आम्ही फ्रेश वगैरे झालो, चहा घेतला आणि आता आम्ही निघालोय गावात जायला. गावात जाण्यासाठी आम्ही आमची इव्हानच घेऊन झालो. या गाडीवर खूप प्रेम आहे, कारण ह्या गाडीने आम्हाला खूप साथ दिली बरी छोटीशी गावात जायला. आणि कधी काढता येते. पार्किंगला पण सोपी. पार्किंगला खूप सोपी गाडी छोटीशी असल्यामुळे. मोठ्या गाडीची जजमेंट यायला वेळ लागेल, मग आम्ही छोटी गाडीच काढणार आहे. गणपती बाप्पा मूर्ती. मंदिर मामा की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर व्हिडिओला सध्या रिप्लाय करणं जमत नाहीये. तुम्ही खूप छान छान कमेंट करतायत आणि भरभरून कमेंट्स येत आहेत, लाईक्स येत आहेत, व्ह्यूज पण चांगले येत आहेत. त्यासाठी तुमची खूप आभारी आहे. आणि आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो तुमची. असं समजू नका की मी रिप्लाय नाही दिला म्हणून कमेंट नाही वाचली. काय होतं आम्ही इव्हन हार्ट करणं पण जमत नाही, कारण असं वाटतं की आता रिप्लाय करू तेव्हा करू म्हणून ते राहून जाते. पण प्लीज सांभाळून घ्या. आम्ही पुढे नक्कीच तुम्हाला हे सगळे आमची गडबड आटोपली का रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करू. सुंदर कमेंट्स असतात तुमच्या, मनापासून असतात. म्हणजे असं हो मनापासून असतात. त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि
निगेटिव्ह कमेंट्स नसतात. 200-300 मधून एखादी निगेटिव्ह कमेंट आली तर त्याचंही स्वागत आहे. आणि निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांनाही थँक्यू सो मच. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघतात, मला प्रेम देतात, त्यासाठी आभारी आहे तुमची बस. आणि पॉझिटिव्ह कमेंट्स ऑलवेज वेलकम. चला आता मी जास्त बोलत नाही कारण आपला व्हिडिओ मोठा होतोय. कोणाचं होतं ते? सापडलं की तोडलं होतं. हे रिश्वत देत आहे ते का ग? नाही देणार ते आता चॉकलेट दे. Try to figure it out alone. Yeah, I must try